महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या निवडणुका आहेत त्याचं 2 महिन्यानंतर जे बिगुल वाजायला महाराष्ट्रामध्ये सुरू झाली आहेत आणि त्या पद्धतीच्या ज्या हालचाली आहेत त्या महाराष्ट्रामध्ये मुंबई असो, दिल्ली असो, पुणे असो आणि नागपूर असो या भागामध्ये सुरू झाले आहेत. नागपूर जे आहे हे संघाचं मुख्यालय आहे आणि असं म्हटलं जातं की संघाच्या मुख्यालयामधून हे सगळं विधानसभा असो, लोकसभा निवडणुका असो किंवा मग प्रादेशिक सिव्हिल पोलीसच्या निवडणुका असो, हे संघाच्या हेडक्वार्टर्समधून त्यांची स्ट्रॅटेजी जी आहे, जी रणनीती आहे ते तयार होतं. मागील लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान नरेंद्र मोदींना महाराष्ट्राकडून प्रचंड अपेक्षा होती, परंतु ती अपेक्षा पूर्णतः फोल ठरली. त्याचं मुख्य जे कारण आहे ते वेगवेगळे कारणं आहेत त्याला. संविधान बचाव असो किंवा मग भारतीय संविधान खतरे में आहे हा विरोधकांनी केलेला प्रचार असो किंवा मग वेगवेगळे त्याला कारणं आहेत, तो एक भाग वेगळा आहे. परंतु या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप जे आहे ते कुठल्याही पद्धतीचा रिस्क घ्यायला तयार नाही आणि त्यामुळेच जे आहे भाजप एक वेगळ्या पद्धतीनं रणनीती आखत आहेत. असं आम्ही जेव्हा वेगवेगळ्या स्तरांच्या संघाच्या लोकांशी भेटतो किंवा वेगवेगळ्या भाजपाच्या वरिष्ठ कार्यकर्त्यांशी भेटतो किंवा जनसंघाचे जे जोडून सिनियर सिटिझन्सचे लोक आहेत त्यांना भेटतो, तेव्हा एकंदरीत आम्हाला एक त्यांची वेगळ्या पद्धतीची यावेळेस व्यूहरचना दिसून येते आहे. त्यांना हा आभास कदाचित झाला असावा की या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप जे आहे भाजपाला मोठा फटका बसू शकतो आणि त्यांना सत्ते जी आहे त्यांची सत्तेचं जे सिंहासन आहे हे डोलवू शकतो. त्यामुळेच त्यांनी एक भावना मंच जे आहे संघाने जे तयार केलेला भावना मंच आहे, त्या भावना मंचच्या माध्यमातून जे आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या तालुका आणि विधानसभा निहाय मतदारसंघाचं एक परीक्षण सुरू आहे. त्याच्यामध्ये संघाचे काही लोक आहेत, त्यामध्ये भाजपाचे वरिष्ठ लोक आहेत आणि ते प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन जे आहेत संघाच्या लोकांशी चर्चा करत आहेत, कार्यकर्त्यांची चर्चा करत आहेत आणि कार्यकर्त्यांचा फीडबॅक घेत आहेत की या मतदारसंघामध्ये कुठला उमेदवार जो आहे हा जिंकू शकतो आणि सकस पद्धतीने आणि सगळ्या बाजूने जातीय समीकरण असो किंवा मग त्यांचं पक्षबांधणी असो किंवा मग एकंदरीत कार्यकर्त्यांची पडी असो, आर्थिक बाजू असो, या बाजूंवरती कुठला उमेदवार जो आहे हा टिकू शकतो आणि टिकाव धरू शकतो आणि तो विजयी होऊ शकतो. या संदर्भामध्ये संघाची जी आहेत वरिष्ठ काही मंडळी आहेत किंवा भाजपाची वरिष्ठ मंडळी आहेत ती जिल्हानिहाय आणि तालुकानिहाय जे आहे हे अशा पद्धतीचं परीक्षण करते आहे. आम्ही मध्यंतरी बऱ्याच विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की आमच्याकडे भावना मंचचे लोक आले होते, भावना मंचच्या लोकांनी एक गुप्त मीटिंग घेतली आणि त्या मीटिंगमध्ये कोण उमेदवार विजयी होऊ शकतो तो त्यांनी फीडबॅक घेतला आणि तो फीडबॅक जो आहे दिल्लीला आणि मुंबईला वरिष्ठांकडे जाणार आहे आणि त्यानुसार ते उमेदवारी ठरणार आहे. त्यामुळे ही जी बातमी आहे ही बातमी बहुधा वाहिन्यांमध्ये किंवा बहुधा दैनिकांमध्ये ही बातमी कदाचित अजूनपर्यंत आलेली नसावी, परंतु आम्ही जेव्हा संघाच्या कार्यकर्त्यांशी किंवा जनसंघाच्या लोकांशी किंवा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांनी आम्हाला ऑफ द रेकॉर्ड हे सांगितलं आहे की या मतदारसंघामध्ये 2 महिन्यापासून परीक्षण सुरू आहे आणि 2 महिन्यामध्ये संघाचे आणि त्यासोबतच भाजपाचे जे वरिष्ठ मंडळी आहेत ज्याचं एक पॅनल आहे ते पॅनल इथे आलं होतं आणि त्या पॅनलने फीडबॅक घेतला आणि मागचे जे सिटिंग MPs आहेत, MLAs आहेत, त्यांच्याकडून हा फीडबॅक घेतला की त्यांचा जो कार्य होता, त्यांनी जे कमिटमेंट केलं होतं मतदारांना ते पूर्ण झालं किंवा नाही आणि त्यांची उमेदवारी जी आहे हे विजयी होऊ शकते किंवा नाही या मतांवरती त्यांचं परीक्षण सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत सगळीकडे हे परीक्षण सुरू आहे आणि भावना मंच जे आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपर्ट्स आहेत, त्याच्यामध्ये कार्यकर्ते आहेत, जनसंघाचे लोक आहेत, संघाचे लोक आहेत, भाजपाची वरिष्ठ मंडळी आहेत, हे फीडबॅक घेत आहेत. त्यामुळे असं वाटतंय की संघाने जे आहे या निवडणुकीमध्ये अतिशय तोलामोलाची जबाबदारी जी आहे किंवा तोलामोलाची जबाबदारी घेऊन विजय कसा खिस्ता आणून येऊ शकतो या विधानसभा निवडणुकीमध्ये, ज्याकडे सगळ्या अंगाने आणि सगळ्या बाजूनी त्यांची व्यूहरचना सुरू आहे.